गेल्या 2 दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे कमालीचे वादामध्ये सापडलेले आहेत। गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाविषयी त्यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ केली होती। याबद्दल आता गायकवाड दिलगिरी व्यक्त करतात। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमीच सन्मानजनक व्हावा, सन्मानपूर्वक व्हावा ही आपली ठाम भूमिका असल्याचं संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे। संबंधित पुस्तकातील एकेरी उल्लेखांवर आक्षेप घेत त्यांनी हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा असल्याचं मत व्यक्त केलं। अलीकडच्या वादात आपल्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले असल्याची जाणीव व्यक्त करतानाच त्यांनी मनापासून दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे। ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकेरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका। आणि या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली आणि सोबतच संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी थेट राजारामपुरी पोलीस स्थानक सुद्धा गाठलं। FIR दाखल करावा अशी त्यांची मागणी होती। रोहित पवारांनी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्याशी यावेळी चर्चा केली। सोबतच कार्यकर्त्यांनी संजय गायकवाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। आणि तसंही बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अवमान त्यांनी केला या सगळ्या गोष्टींना गृहीत धरत असताना यांचा FIR स्वीकारावा, तो FIR रजिस्टर व्हावा आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावं असं तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे व महामानवांवर प्रेम करणारे व संस्कृत महाराष्ट्रातल्या लोकांची ही मागणी आहे। प्रशांतच्या पत्नीबद्दल, आईबद्दल, महिलांबद्दल अशा शब्दात त्या ठिकाणी उल्लेख केला की आपल्याला काहीही त्या बाबतीत म्हणजे तुमच्यासमोर तर मी तो शब्द सुद्धा घेऊ शकत नाही। आणि ते बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पण अवमान त्यांच्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये झालेला आपण सगळ्यांनी बघितला। महामानवांचा अपमान आपण कधीही त्या ठिकाणी सहन करणार नाही हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे। महाराष्ट्राचा कुठलाच व्यक्ती हा अपमान त्या ठिकाणी सहन करणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।